छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसील कार्यालयात सरकारी कामाचा बोजवारा उडालाय। पुरवठा विभागातील एका संगणक ऑपरेटरने चक्क कामाच्या वेळेत कार्यालय सोडून घराकडे पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुरवठा विभागातील संगणक ऑपरेटर सुशील कांबळे याच्याकडे रेशन कार्डमध्ये नवीन नावे ऑनलाईन करण्याची जबाबदारी आहे। मात्र लाभार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार कांबळे हा पैशांची मागणी करतो आणि जे पैसे देत नाहीत त्यांची कामे अडवून धरतो। नुकताच एक संतापजनक प्रकार घडलाय। जेव्हा काही लाभार्थी नाव नोंदणीसाठी गेले असता आता दुपार झाली, माझी बस सुटेल असे उद्धट उत्तर देऊन कांबळेने संगणक बंद केला आणि कार्यालयातून निघून गेला। या हुकुमशाही आणि मनमानी कारभारामुळे लांबून आलेल्या लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या पिळवणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि सोयगावच्या तहसीलदार मनीषा मेणे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जब्बार तडवी सावळत बारा। तुम्ही सोयगाव महसूलमध्ये गेले असताना तहसीलला नेमकी कोणत्या कामासाठी गेले ते काय सांगाल? काय प्रकार घडला नेमका असा? आम्ही राशनच्या संदर्भामध्ये सोयगाव येथे गेला असता तेथील कर्मचारी सुशील कांबळे यांना मी सांगितलं की आमचं ऑनलाईनचं काम तेवढं करून द्या, पण त्यांनी एकही न ऐकता 3 वाजता निघून गेले व आम्हाला सांगू लागले की आमची गाडी आली व मी थांबू शकत नाही। असे 3 वाजता तिथून ते निघून गेले परस्पर। तुमची काय मागणी? मग आमची मागणी एवढीच आहे की मान्य तहसीलदार साहेबांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी अशा बेजबाबदार आपल्या कर्मचाऱ्यावरती कडक ती योग्य ती कारवाई करायला पाहिजेत। आणि हा व्यक्ती सुशील कांबळे ज्यांनी त्याला पैसे दिले अशा लोकांचीच कामं होतात आणि ज्यांनी पैसे नाही दिले तर तिथून लगेच पळ काढतो। मग हा मनमानी आपला कारभार कधी थांबणार? शासन यावरती योग्य कारवाई करेल का? सोयगाव तहसीलमध्ये अशी खूप मनमानी कारभार सुरू आहे। 70 ते 80 किलोमीटरवरतून लोक येतात या ठिकाणी। जर समजा आपल्या जनतेसोबत जर असं व्हायला लागलं तर जनतेने न्याय मागावा कोणाकडे? लाभधारकांना अन्याय होतोय का? लाभधारकावर असा भरपूरसा अन्याय होऊ लागला, कारण त्यांना परत यायचं म्हटलं तर शक्य नाही। त्यांना बस असते नसते। हा कारभार मनमानी कारभार कुठेतरी थांबायला पाहिजे। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।